मुला-मुलींनो, शिक्षणात उंच उडान घ्या. मायबापाचे कष्ट, श्रम, मेहनत वाया जाऊ देऊ नका, असे भावनिक आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य श्री प्रकाशदादा साबळे यांनी केले. कामनापूर येथील सेवाभावी व्यक्तिमत्व श्री देवानंद हराळ यांच्या कन्या सुजाता आणि मनीषा या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनमध्ये नियुक्त झाल्याबद्दल दिनांक 14 मार्च 2026 रोजी त्यांचा कौटुंबिक सत्कार या भागातील गोरगरिबांचे नेतृत्व करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री प्रकाशदादा साबळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय. या प्रसंगी संपूर्ण हराळ परिवार, शुभम पाटील बुगुल, अनिल खोब्रागडे, जयंत दाभाडे, सौरभ तायडे, कुणाल तायडे तसेच गावकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. गावातील व परिसरातील सर्व तरुण व मुलामुलींनी सुजाता व मनीषा यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचा अभिमान व्यक्त केलाय. आम्ही आज कामनापूर भातकुल तालुक्यामधल्या कामनापूर गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये येण्याचं उद्दिष्ट एवढं की कामनापूरच्या दोन कन्या ज्यांनी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये दोघी बहिणी, एक मोठी बहीण सुजाता आणि छोटी बहीण मनीषा, देवानंद हराळ यांची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये नियुक्ती झाली. ही बाब अत्यंत अभिमानाची आहे. आमच्या कामनापूर, जावरा, निमखेड या गाव आणि परिसराच्या सर्व लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. कारण अत्यंत श्रमानं, कष्टानं त्यांचे जे वडील, आई वडील आहे, देवानंद भाऊ हराळ, हा जो परिवार आहे, यांनी मोठ्या कष्टाने आपल्या मुलींना शिकवलं, मेहनत केली आणि त्यांना पुढे नेलं आणि मोठ्या मेहनतीनं त्या दोघी बहिणी ह्या निश्चितच आपल्या मोठ्या पदावर त्यांची नियुक्ती होणं ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. माझी या परिसरातल्या सर्व तरुण मुलामुलींना माझी या निमित्ताने विनंती आहे की म्हणजे तुम्ही हताश होऊ नका, खचू नका आणि शिक्षण घ्या. शिक्षण ही एक शिक्षणाची उंच उडान भरा का जेणेकरून या बहिणींचा आम्ही सत्कार करायला जरी आलो असेल तर हा दोघीचा सत्कार नाही आहे, हा त्यांच्या परिवाराचा सत्कार आहे आणि या परिसरातील सर्व तरुण पोरांचा सत्कार आहे. कारण या सत्कारातून तुम्ही प्रेरणा, सर्व तरुण मुलामुलींनी प्रेरणा घेतली पाहिजे. आपणही शिकलं पाहिजे, श्रम घेतले पाहिजे, मोठं व्हायला पाहिजे आणि मोठ्या पदावर उंच उडाण आपण घेतली पाहिजे, असा संदेश या निमित्तानं मी तुम्हाला देऊ इच्छितो. आणि मी निश्चितच सुजाता आणि मनीषांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि भावी वाटचाली त्यांना शुभेच्छा प्रदान करतो. त्याच प्रकारे त्यांचे जे मायबाप आहे, ज्यांनी मोठ्या कष्ट, म्हणजे देवानंद म्हणून त्यांच्या आमच्या ताई यांनी मोठ्या कष्टानं आपल्या मुलींना शिकवलं, त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो. की माझी या निमित्ताने ही विनंती आहे. आणि निश्चितच कामनापूर ग्रामपंचायतीसाठी, जावरा ग्रामपंचायतीसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि याचा निश्चितच सर्वांना याचा फायदा व्हावा. आणि या दोघ्या बहिणींना विनंती करतो की तुम्ही आता मोठ्या पदावर जरी गेल्या तरी आपल्यासोबत, तुमच्यासोबत 4 पोरी लागल्या पाहिजे, 4 मुलं लागल्या पाहिजे, असे भविष्यातील प्रयत्न करावे अशी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.